मुंबईकरांसाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या पार पडल्या आणि त्यानंतर मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सुद्धा मागवण्यात आले होते. मात्र यावेळी भाजपकडून असेल केवळ उमेदवारी अर्ज जो तो देण्यात आला. ज्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय भाजपकडून असेल, शिवसेना शिंदे गटाकडून असेल, यांच्याकडून अर्ज जो तो महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल करण्यात आला. मात्र त्यावेळेला विरोधातून एकही अर्ज न आल्यामुळे बिनविरोध जी आहे ती भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या महापौर माजी महापौर यांची निवड जी आहे ती झालेली आहे. आज औपचारिकरित्या त्यांचा पदाचा पदभार जे आहे ती स्वीकारते आणि त्यानंतर कामाला जी आहे ती सुरुवात होईल. मात्र त्या पार्श्वभूमीवरती सध्या आपण पाहतोय भाजपकडून महापौर पदासाठी मराठी चेहरा आणि खरं तर पाहायला गेलं तर त्यांचा जो बहुभाग येतो हा पूर्णपणे घाटकोपर परिसरातील गुजराती परिसरातील हा बहुभाग आहे. त्या ठिकाणच्या त्या ऋतू तावडे यांना भाजपकडून महापौर पदासाठीची उमेदवारी देण्यात आली. त्याच्या सोबतच संजय गाडी यांना खरं तर उपमहापौर पदाची जी उमेदवारी असेल ती त्यांना देण्यात आली. आणि त्यानंतर आपण पाहतोय की महापौर आणि उपमहापौर यांच्या विरोधामध्ये एकही अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध जी ती निवड झालेली आहे. अनेक नगरसेवक सध्या आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नगरसेवक असतील हे साधारणतः पाहायला गेलं तर आमदार असतील, नगरसेवक असतील हे या ठिकाणी दाखल होते. सध्या आपण पाहतोय शिवसेना शिंदे गट असतील, ठाकरे गट असतील, या सगळ्यांचे नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वरळीच्या साधारणतः आपण पाहतोय नगरसेविका हेमंत वरळीकर या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर त्या होत्या. आणि आपण पाहतोय की आताच्या या निवडणुकीमध्ये जी महापौर पदासाठी जी निवडणूक होती त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची वेळ होती. त्यावेळेला मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून एकही अर्ज जो तो देण्यात आलेला नाही. त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय की आज बिनविरोध जी ती निवड ऋतू तावडे ज्या भाजपच्या महिला खरं तर महापौर म्हणून या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत आणि त्या पदाचा पदभार स्वीकारणार. खरं तर मुंबई महानगरपालिकेसाठी महापौर पदाचं जे आरक्षण सोडत निघते ती महिला राखीव आणि सर्वसाधारणतः खुला विभाग जो तो राखीव राहिला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती महिला म्हणूनच ऋतू तावडे यांच्या नावाची त्यावेळेला नियुक्ती घोषणा जी करण्यात आली होती. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका परिसर जर आपण पाहिला त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः पोलिसांचा फौजफाटा असतील ते आपल्याला पाहायला मिळत आहे, तयारी पाहायला मिळत आहे. दरम्यान या निमित्तानं जर पाहायला गेलं तर संपूर्ण ठिकाणी सध्या पहारा आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा सगळा कार्यक्रम जो तो पार पडणार आहे. 12 वाजता खरं तर महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम होईल. मात्र त्यावेळेला बिनविरोध ही निवड होत असल्यामुळे ऋतू तावडे आणि संजय गाडी हे महापौर अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार जो तो स्वीकारतील. खरं तर भाजपचा महापौर प्रथमच या मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा थोड्याच वेळात मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखल होणार आहेत आणि ते या सगळ्या महापौर प्रक्रिया निवडीचा कार्यक्रम हा पाहणार आहेत. क्वीन्स गॅलरीतून हा संपूर्ण कार्यक्रम ते पाहणार आहेत. त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपचा गेल्या अनेक वर्षांपासून महापौर हा जरी भाजप ही युतीसोबत महानगरपालिकेच्या निवडणुका लढत असली म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या युतीसोबत जरी निवडणूक लढत असली तरी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून महापौर आणि उपमहापौर हा आपल्याला नेहमी शिवसेनाचा होताना पाहायला मिळाला. मात्र पहिल्यांदाच आता या ठिकाणी महापौर हा भाजपचा असणार आहे, ऋतू तावडे या महापौर असणार आहेत आणि उपमहापौर हा शिवसेना शिंदे गटाचा संजय गाडी हे उपमहापौर असणार आहे. त्यामुळे आता निवड प्रक्रियेवरती आपलं लक्ष असणार त्या पार्श्व नेमकं या संदर्भामध्ये अधिक आपल्या लक्ष असणार. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश पाटील, मुंबई.